ओके, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट हा ऍक्ट जो आहे त्याबद्दल आज आपण बघतोय. माझ्याकडे इंग्लिश पुस्तक आहे, मराठी नाही, पण तरीही जेवढेही शब्द मराठीतनं मी सांगू शकते तेवढे मुख्यत्वे सांगणार आहे. इंग्लिशमध्ये जरी असेल हा ऍक्ट तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, बिकॉज मराठीचं एक्सप्लेनेशनच मी करणार आहे तुम्हाला सगळ्यांना. That acts and to consolidate and amend the law for the regulation of the police force in the states of Bombay. आता जेव्हा आपल्याकडे रिऑर्गनायझेशन झालं होतं बॉम्बे आणि गुजरातचं, तर बॉम्बे स्टेट्स आपला वेगळा झालेला आहे, दॅट इज मुंबई, आणि बॉम्बे पोलीस आपल्याकडे एक रिऑर्गनायझेशन केलं होतं आणि सेपरेटली हा ऍक्ट तेव्हा बनला होता. या ऍक्टला मुख्यत्वे सांगायचे तर तुम्ही वाचूही शकता, काही काही गोष्टी याच्यामध्ये छोट्या छोट्या आहेत त्या. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जिथे नसेल तिथे मी तुम्हाला शिकवते. या ऍक्टला प्रेसिडेंटनी असेंट दिले. जनरली जर स्टेटचा लॉ असेल तर इथे तुम्हाला स्टेटचा गव्हर्नर असेंट्स देतात, बट इथे प्रेसिडेंटचे असेंट्स आहे. कारण काही लॉ असे असतात की त्याच्यामध्ये हा जो ऍक्ट बनलाय हा पुढे चालून सेंट्रलचा कायदाही बनू शकतो, त्यामुळे इथे डिरेक्टली प्रेसिडेंटची असेंट देण्यात आलेली आहे. That whereas it is expedient to amalgamate the districts and greater Bombay police force, त्याच्यामध्ये अमॅलगमेशन केलेलं आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट पोलीस फोर्सचं आणि इवन बॉम्बे. जरी नाव बॉम्बे पोलीस फोर्स असेल तरी पण याच्यामध्ये अमॅलगमेशन आहे, प्रत्येक पोलीस फोर्स आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट पोलीस याच्यामध्ये येतं. दॅट अँड पोलीस फोर्स ऑफ द आता हे मी वाचत नाही, कच वगैरे सगळं दिलेलं आहे, हिस्ट्री आहे, त्यामुळे आपण याच्यावर जाणार नाही. जे महत्वाचं आहे तेच आपण बघणार आहोत. प्रिलिमिनरी पासून आपण जाऊया आणि प्रिलिमिनरी मध्ये काय दिलेलं आहे तर ते आता मी तुम्हाला शिकवणार आहे. दॅट द फर्स्ट थिंग इज दॅट, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ओके, शॉर्ट टायटल एक्सटेंट्स अँड कमेन्समेंट. सो शॉर्ट टायटल एक्सटेंट्स अँड कमेन्समेंट काय आहे? सो दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द महाराष्ट्र पोलीस ऍक्ट. आता बॉम्बे हा शब्द वगळून, आता तेव्हा तर बॉम्बे होता बट तेव्हाही अमॅलगमेशन सगळ्या स्टेटमध्ये होतं, अमॅलगमेशन केलं होतं डिस्ट्रिक्ट अँड बॉम्बे पोलीस फोर्सचं. बट आता सुद्धा अमॅलगमेशन मीन्स एकत्रीकरण केलं होतं, पण आता याचं नाव झालं आहे द महाराष्ट्र पोलीस ऍक्ट. ओके, आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट जो आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल सांगतो. इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर बद्दल सांगतो, पोलीस फोर्सचे पॉवर सांगतो, याच्यामध्ये पोलीस फोर्स ऑथॉरिटी काय काय असणार आहे, त्यांचे पॉवर काय असणार आहे, त्यांच्या ड्युटीज काय असणार आहे, आणि मोर ओव्हर त्यांच्या लायबिलिटीज पण काय असणार आहे. या पोलीस ऍक्ट मध्ये कोणत्याही प्रकारे असं नाही आहे कंपल्सरी की फक्त पोलिसांचे पॉवर दिलेले आहे, इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर दिलेले नाही, याच्यामध्ये इव्हन त्यांच्या लायबिलिटीज पण सांगितलेल्या आहेत. तर this act महाराष्ट्राला लागू होतो आणि इट एक्सटेंड टू द होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट शॅल कम इन टू फोर्स इन द प्री रिऑर्गनायझेशन स्टेट्स ऑफ बॉम्बे. जेव्हा प्री रिऑर्गनायझेशन स्टेट झालं होतं गुजरात आणि बॉम्बे आपलं वेगळं, तेव्हा इथे एनफोर्स मध्ये आणला होता. ऑन सच अ डेट ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट स्पेसिफाय इन दिस बिहाफ. आणि मग नोटिफिकेशन मध्ये इथे खाली तुम्हाला डेट दिलेली आहे, दॅट इज 1 जून 1951. Okay, and in this part of the state to which it is extended by the Bombay Police Extension and Amendment 1959. आता हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स आणि रिझन काय, तर जनरली थिंग्स लाईक आपण म्हणतो की नॉन डेरोगेटिव्ह अशा प्रकारे म्हणू शकतो की इथे सेपरेटली एक पोलीस फोर्स दिलेली आहे आणि त्यांचं जे ड्युटीज, त्यांचे राईट्स, लायबिलिटीज इथे सगळं स्कोप्स दिलेलं आहे. सगळं जास्त जनरल नॉलेजवर न जाता, कारण हा जनरल नॉलेजवर गेलं तर हा लाईक आपला एक वेगळा पोर्शन होऊ शकतो हिस्ट्रीचा, बट आपण डायरेक्टली डेफिनेशन्सवरच जाऊया, कारण आता सगळ्यांच्या परीक्षा येऊन टेकलेल्या आहे आणि सगळ्यांना पोलीस ऍक्ट सध्या अत्यंत महत्वाचा झालाय. आणि हिस्ट्रीवर असंही तेवढे क्वेश्चन्स विचारत नाही, डायरेक्टली सबस्टेन्शियल प्रोव्हिजन्सवरच क्वेश्चन विचारतात. त्यामुळे डेफिनेशन मध्ये पहिली डेफिनेशन्स आहे द कॅटल. व्हॉट इज द कॅटल? आणि इथे का कॅटलची डेफिनेशन दिलेली आहे, तर कॅटल आपल्याकडे खूप साऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटल्स आहेत. तर या कॅटलमध्ये पोलीस फोर्स साठी इथे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी किंवा काही रेस्ट्रिक्शन देण्यासाठी किंवा असे काही कॅटल्स आहेत तर त्याच इथे मेन्शन केलेल्या आहेत. जेणेकरून कॅटल्स इन्क्लूड एलिफंट्स, कॅमल्स, हॉर्सेस, ॲसेस मीन्स जे काही ज्याच्यावर आपण ओढकाम करतो लाईक असे आहेत, आणि म्युल्स म्हणजेच खेचर वगैरे म्हणतो आपण, शीप्स, गोट्स अँड स्वाईन, एवढेच असे इथे आहे की जे की पशुसहाय्य आपल्याला सहाय्य करणारे
कॅमल एक्सेट्रा, या एवढ्याच 8 प्रकारच्या कॅटल्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर कॅटल्सची जर डेफिनेशन्स तुम्हाला आली तर यामध्ये 8 प्रकारच्या कॅटल्स इथे दिलेल्या आहे, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या की ओव्हर काम करणारे आहे. आणि आपल्याला पशुसहायक आपण ज्याला म्हणतो, एलिफंटही त्याच्यामध्ये येतं, कॅमल पण येतात, ज्याच्यामध्ये आपण ओझं वाहून नेतो, अशा प्रकारे. मग याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर होऊ शकते किंवा इथे अॅनिमल ऍक्ट अंतर्गत याच्यावर कोणत्याही प्रकारचे तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम केलं किंवा त्यांच्याकडनं चुकीच्या प्रमाणे ओढताण करून घेतली किंवा अशा प्रकारे तर पोलीस याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करू शकतात. आणि इव्हन बॉम्बे म्हणजेच महाराष्ट्र पोलीस ऍक्ट याच्यावर काही समोर तुम्हाला रेस्ट्रिक्शन्स पण देतं. त्यानंतर कॉम्पिटंट ऑथॉरिटी मीन्स द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मेन्शन इन सेक्शन 22N. तर आपल्याकडे काही आता पुढे सेक्शन्स दिले आहे आणि प्रत्येक ऍक्ट असा असतो की पहिले त्याचं डेफिनेशन्स प्रिलिमिनरी काही दिले असते, मग त्याच्यानंतर मेन बॉडी दिली असते की ह्या ऍक्टचा पर्पज काय आहे, सेक्शन्स विच इज इन्क्लुडेड इन द मेन बॉडी, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं इथे, दॅट इज कॉम्पिटंट ऑथॉरिटी, म्हणजे ऑथॉरिटी कमिशन्स वगैरे मिळतं. तर त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीची आपल्याकडे डेफिनेशन जी आहे ती 22 यांनी या सेक्शन मध्ये दिली आहे, ती आपण तिथे बघणार आहोत. त्यानंतर कॉर्पोरेशन्स मीन्स द कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर द बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. आपल्याकडे एक बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट येतो आणि तोही असाच ऍक्ट आहे जसं की मुंबई महानगरपालिका जो आहे त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेला हे नियम लागू होतात. दॅट इज ऑर बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ऑफ द सिटी ऑफ नागपूर कॉर्पोरेशन ऍक्ट, असे तिन्ही कायद्या अंतर्गत जेवढ्याही काही महानगरपालिका येतात त्या इथे यामध्ये येतात असं यांनी म्हटलं आहे. ही डेफिनेशन आपल्याला इतकी फार जास्त महत्वाची नाहीये. ऍट द एंड ऑफ द पोलीस ऍक्ट आपण हे पण बघणार आहोत की आपल्याला नेमकं काय करून जायचं आहे पोलीस ऍक्ट मध्ये. The expressions competent authority when used with reference to the exercise of a performance of any power, duty or functions under the provisions of this act means. Okay, आता मी एक्सप्रेशन ऑफ कॉम्पिटंट ऑथॉरिटी, ही जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आपल्याकडे दिली आहे ना त्यामध्ये when used with reference to exercise of performance, त्याच्यामध्ये त्यांचे परफॉर्मन्स त्यांनी काय करायचं, त्यांचे पॉवर काय, त्यांचे ड्युटीज काय, त्यांचे फंक्शन्स काय अँड प्रोव्हिजन्स काय दिलेले आहे आणि ते म्हणजे काय ते इथे आपल्याला 2-3 टप्प्यामध्ये यांनी डिवाइड करून सांगितलंय 3 क्लॉजेस मध्ये. तर सगळ्यात महत्वाचं आहे की इन रिलेशन्स टू द ग्रेटर बॉम्बे अँड अदर एरियाज फॉर विच द कमिशनर ऑफ द पोलीस इज अपॉइंटेड अंडर सेक्शन 7. द कमिशनर कोण येतं या कॉम्पिटंट ऑथॉरिटीमध्ये, तर अंडर सेक्शन 7 अंतर्गत इथे अपॉइंट केलेला कमिशनर. आता पुढे जर गेलात तुम्ही डेफिनेशन झाल्यानंतर तर आपल्याकडे IG कमिशनर यांची सगळ्यांची एक सबऑर्डिनेशन पर्यंत ऑफिसरची रँक दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल येतो, ठीक आहे की नाही, शिपाई, इथून पुढे तर कमिशनर पर्यंत ही सगळी रँक दिली आहे. मग या पोलीस ऍक्टसाठी आपल्याला तेही महत्वाचं आहे की यांच्या अपॉइंटमेंट कोणत्या सेक्शन अंतर्गत होतात, यांच्या अपॉइंटमेंट कशा होतात, कोण करतात, यांचे काम काय, यांना काय परफॉर्मन्स करायचं, यांच्या लायबिलिटीज ड्युटीज काय आहे, यांना इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर काय आहेत, हे सगळं आपल्याला पुढे दिलेलं आहे. तर इथे ग्रेटर बॉम्बेच्या अंतर्गत एरियामध्ये येणारा जो व्यक्ती आहे तो इथे पोलीस कमिशनर अपॉइंट केला जातो अंडर सेक्शन 7 मध्ये. इन रिलेशन्स टू द एरिया अदर दॅन दस रिफर्ड टू इन क्लॉज A, द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट और द सुपरिटेंडेंट्स ऑफ द एडिशनल सुपरिटेंडेंट्स when specially empowered in that behalf by the state government. आता हे पुढेच आपल्याला समजणार आहे आणि हे सुद्धा आपल्याला पुढेच दिलेलं आहे, तरी सुद्धा मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की इथे इन रिलेशन्स टू द एरिया, जो एरिया आहे त्याच्यामध्ये DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो जो की कलेक्टर असतो, त्यालाही इथे एखाद्या याच्यामध्ये पोलीस ऍक्ट मध्ये पॉवर दिलेले आहे. पुढे सेक्शन मध्ये ऍडिशनल सुप्रिटेंडेंट्स असो यांनाही समोर स्टेट गव्हर्नमेंटनी एन्फोर्सेबिलिटी करण्यासाठी या ऍक्टला पॉवर दिलेले आहे. इन रिलेशन्स टू अ रेव्हेन्यू डिव्हिजन द रेव्हेन्यू कमिशनर, अगेन रेव्हेन्यू कमिशनरचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे आणि रेव्हेन्यू कमिशनर सुद्धा इथे आपल्याकडे तुम्हाला पुढे मिळणार आहे. त्याचे काय पॉवर्स आहेत काय नाही हे आपण पुढे बघूया. त्यानंतर पुढे येऊ शकता तुम्ही कॉन्स्टेबल मीन्स पोलीस ऑफिसर ऑफ द लोवेस्ट ग्रेड. आता मी जसं आता तुम्हाला बोलले की लोवेस्ट ग्रेड पासून आपली सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात लोवेस्ट ग्रेडचा जो पोलीस ऑफिसर म्हणजे पोलीस याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये जो व्यक्ती राहणार आहे, जो इथे कॉन्स्टेबल असणार आहे, म्हणजेच आपण त्याला शिपाई म्हणतो, पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो. इथून सुरुवात होईल तुमची पोलीस कॉन्स्टेबल, मग इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कमिशनर, IG पर्यंत ते जाईल. तर ही लिंक पण आपण बघून घ्यायची आहे, वरून खाली खालून वरती सगळं सबऑर्डिनेशन कोण असणार आहे, त्यांच्या पोस्टिंग्स कोणत्या कोणत्या ठिकाणी होतात, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. पण लक्षात ठेवा की सगळ्यात लोवेस्ट ग्रेडचा जो इथे असणार आहे कर्मचारी पोलीस डिपार्टमेंटमध्ये तो कोण असणार आहे,
दॅट इज कॉन्स्टेबल असणार आहे. कॉन्स्टॅब्युलरी मीन्स पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल अँड असिस्टंट सब इन्स्पेक्टर. आता शिपाई दल, याला आपण मराठीतनं शिपाई दल म्हणतो, याला कॉन्स्टॅब्युलरी आपण असं म्हणतो, मीन्स पोलीस कॉन्स्टेबल. सगळ्यात आधी पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये येणार. शिपाई दलामध्ये कोण कोण मेन्शन आहे तिथे बघा. शिपाई दलामध्ये मेन्शन आहे कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर पोलीस नाईक म्हणजेच आपण याला मराठीतनं जमादार म्हणतो, त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल डेफिनेटली अँड असिस्टंट सब इन्स्पेक्टर. म्हणजे इथे जी तुमची रँक आहे हे बघा, हे एक्झाम मध्ये विचारलं जाईल. इथे जे कॉन्स्टेबिलिटी म्हणजे काय आणि व्हॉट इन्क्लूड इन द कॉन्स्टेबिलिटी अँड फॉलोइंग असं तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो. खालीलपैकी कॉन्स्टेबिलिटी म्हणजे शिपाई दलामध्ये कोण कोण इथे येतात, तर असा मराठीतनं प्रश्न आला तर तुम्हाला याच्या पोलीस कॉन्स्टेबल येतो, पोलीस नाईक येतो आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अँड असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे 4 व्यक्ती तुमच्या इथे शिपाई दलामध्ये येतात. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. ही डेफिनेशन 2 सेक्शन मध्ये 4 नंबरची डेफिनेशन 4A1 ही डेफिनेशन इथे आहे. आता कधी अमेंडमेंट झाली काय एवढं डीपली तुम्हाला विचारत नाही पोलीस ऍक्ट मधनं. हा काही तुम्हाला एकदम स्पेसिफिकली लॉ असा नाही आहे की दॅट इज द व्हेरी IMP लॉ फॉर दिस पोस्ट एक्सेट्रा. त्यामुळे डेफिनेशन्स आणि मेन क्लॉजेस वर तुम्हाला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. तरी मी शिकवेल तुम्हाला पूर्णच. जर तुम्हाला अगदी सब इन्स्पेक्टरची एक्झाम द्यायची असेल तर हा ऍक्ट खूप महत्वाचा आहे. 4A डान्सिंग स्कूल. आता डान्सिंग स्कूलचं इथे काय म्हणणं आहे तर यू नो दॅट एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पण आलं होतं. एक्झॅक्टली मला नाव आठवेल नाही आठवेल, बट त्याच्यामध्ये इथे असेलही कुठे कमेंट्समध्ये त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की डान्सिंग स्कूल जे आहे याच्यामध्ये इमॉरली बनलेले असतात, काही इलिगली बनलेले असतात डान्सिंग स्कूल वेगवेगळ्या प्रकारे, ठीक आहे की नाही. तर मग तिथे हे जे डान्सिंग स्कूल वगैरे आहे, हे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत हे असू शकतात काही कल्चरल आणि एज्युकेशनल बोर्डमध्ये. लाईक डान्सिंग स्कूल आहे, लाईक एखाद्या स्कूल आहे आणि त्या स्कूलमध्ये स्पेसिफिकली डान्स हा विषयच आहे आणि ते डान्सिंग स्कूल परमिटेड आहे, ते डान्सिंग स्कूल आहे, बरोबर आहे की नाही. बट काही ठिकाणी असं परमिटेड नाही आहे आणि कुठल्याही प्रकारे तिथे काही गैरवर्तणूक किंवा गैरव्यवहार होत असेल तर यासाठी हा डान्सिंग स्कूल नावाचा जो प्रोव्हिजन आहे आपल्याला इथे दिलेला आहे. तर याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन्स करणे आणि त्यांचं इथे काम आहे या प्रकारच्या मुद्द्यांमध्ये, म्हणून हा डान्सिंग स्कूल आपल्याला इथे दिलेला आहे. दॅट द डान्सिंग स्कूल मीन्स एनी प्लेस बाय वॉट एव्हर नेम कॉल. कोणतंही नाव असू शकतं तुमचं, एखादं प्रायव्हेट क्लास स्कूल असू शकतं, वेअर डान्सिंग ऑफ एनी काइंड इज टॉट टू. कोणत्याही प्रकारचे डान्सिंग तुम्ही तिथे शिकवत आहात और प्रॅक्टिस्ड बाय प्रॅक्टिस करत आहात पर्सन ऑन ऍडमिशन्स देअर टू. एक ऍडमिशन घेऊन पेमेंट फीज भरून तुम्ही त्या डान्सिंग स्कूलमध्ये शिकायला जात आहात. और विथ और विदाउट एनी अदर कन्सिडरेशन्स, कोणत्याही वेगवेगळ्या कन्सिडरेशन्सनुसार, बट डज नॉट इन्क्लूड एनी इन्स्टिट्यूशन वेअर डान्सिंग इज टॉट और प्रॅक्टिस ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ इट्स कॅरिक्युलम अँड इन द इन्स्टिट्यूशन इज फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट duly recognized by the government or any officer duly authorized by the government in this behalf. इथे 2 प्रकारच्या डान्सिंग स्कूल बद्दल सांगितलंय की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन जिथे तुम्ही पैसे देऊन शिकवता आणि कुठेही अशा इन्स्टिट्यूशन जिथे की कोणतेही प्रॉपरली शिकवणं गरजेचं आहे, नाहीतर इथे इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं. इमॉरॅलिटी किंवा कुठल्याही प्रकारे गैरव्यवहार होऊ नये याच्यावर पोलिसांचं लक्ष असलं पाहिजे. पहिला पॉइंट. पण दुसरा पॉइंट, असे डान्सिंग स्कूल या ऍक्ट अंतर्गत येणार नाही किंवा त्यांची कुठल्याही प्रकारे चौकशी होऊ शकतं काही वाद मुद्द्यामध्ये आलं तर, पण जे की असं स्कूल आहे जे रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यामध्ये डान्सिंग हा सब्जेक्ट विद्यार्थ्यांना आहे किंवा गव्हर्नमेंटने ऑथराइज्ड केलेलं डान्सिंग स्कूल आहे किंवा गव्हर्नमेंटच्या एखाद्या ऑथॉरिटीने इथे डान्सिंग स्कूल ऑथराइज केलेलं आहे, परमिट केलेलं आहे. जर एखाद्या पर्टिक्युलरली कलाचे स्कूल आहे, कला आर्ट स्कूल आहे, तिथे डान्स हा सब्जेक्टच त्यांना दिलेला आहे तर त्यांना ते शिकणं कंपल्सरी आहे आणि ते त्याच्यामध्ये या डान्सिंग स्कूलमध्ये ते येणार नाही. तर हे तुम्हाला लक्षात यायचं की कोणत्या प्रकारे डान्सिंग स्कूल इथे मेन्शन केलेलं आहे, इथे इन्व्हेस्टिगेशन होणारे कोणते डान्सिंग स्कूल आहे आणि कोणते नाही आहे. एक केस लॉज होती माझ्याकडे, बट आता ती मिळेल की नाही मला बघू द्या थोडं. Commissioner of Police includes, okay, sorry, gambling, dancing institution is required to be either recognized by the state of central government and cultural board वगैरे असेल यांनी जर ऑथराइज केलं असेल तर ते डान्सिंग स्कूल इथे म्हटलं जाणार आहे. बाकी नाही, असं जर वेगळं असेल तर त्याला इथे घेण्यात येणार नाही. ठीक आहे, नंतर बघूया, माझ्याकडे मिळालं तुम्ही बघते. ठीक आहे,
सुप्रीम कोर्टाचं सायटेशन होतं त्याच्यावर. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. कम टू द नेक्स्ट डेफिनेशन. ओके, डान्सिंग स्कूल झालंय. दुसरं डेफिनेशन येऊया. That is, the second definition is district, means a territorial division constituting a district for the purpose of the Code of Criminal Procedure, but does not include any area for which a commissioner of the police has been appointed under section 7. इथे स्पष्ट म्हटलंय जे आयुक्तालय सोडून, म्हणजे आयुक्तालय आता कुठे आहे, तर आयुक्तालय जिथे असेल तिथे, लाईक आयुक्तालय जर मुंबईमध्ये असेल तर तेवढा आयुक्तालयाचा एरिया सोडून बाकी जे आहे ते डिस्ट्रिक्ट पोलीस डिपार्टमेंट म्हटलं जाईल. म्हणजे सपोज 1, 2, 3 सिटी घ्या, छोटे छोटे नगर घ्या, नांदेड घ्या, छत्रपती संभाजीनगर. आय डोंट नो छत्रपती संभाजीनगर मध्ये आयुक्तालय आहे की नाही, बट जिथे पोलीस कमिशनरचं आयुक्तालय असेल तर तिथे जी पोलीस डिपार्टमेंट आहे तर आयुक्तालयाअंतर्गत काम करेल. आणि तिथे डिस्ट्रिक्ट पर्टिक्युलरली CRPC नुसार, आत्ताची CRPC नाही, ओल्ड CRPC आता ती नाही आहे, तर ती डिस्ट्रिक्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट पोलीस असं फोर्स असं म्हटलं जाणार आहे. तर 2 पोलीस फोर्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो या टेरिटरीला. डिस्ट्रिक्ट मीन्स अ टेरिटोरियल डिव्हिजन, जिथे टेरिटोरियल डिव्हिजन करून डिस्ट्रिक्ट पोलीस म्हणून सांगितलं आहे. डिव्हिजन्स कॉन्स्टिट्युटिंग अ डिस्ट्रिक्ट फॉर द पर्पज ऑफ द कोड. अँड द सेकंड वन, बट डज नॉट इन्क्लूड एनी एरिया फॉर विच द कमिशनर ऑफ पोलीस हॅज बीन अपॉइंटेड अंडर सेक्शन 7. ज्या एरियामध्ये अंडर सेक्शन अंतर्गत कमिशनर ऑफ पोलीस जसं की मुंबईला आहे तर तेवढा एरिया इथे डिस्ट्रिक्ट म्हटल्या जाणार नाही पोलिसांच्या डिपार्टमेंटसाठी. Eating house means any place to which the public are admitted and where any kind of a food or drink is supplied for the consumptions in the premises and by any persons owing or having an interest in managing such a place, and include a refreshment room, boarding house, coffee house or a shop where any kind of a food or drink is supplied to the public for consumptions in the near such a shop, but does not include a place of public entertainment. आता इथे काय म्हटलंय बघा, फूड कोर्ट किंवा आपण याला इटिंग हाऊस म्हणू शकतो. इटिंग हाऊस म्हणजे कोणतंही हॉटेल घ्या किंवा कोणतंही एखादं असं एखादी अशी प्लेस घ्या की जिथे इटिंग फूड प्रोव्हाइड केल्या जात आहे, ड्रिंक प्रोव्हाइड केल्या जात आहे. तर मीन्स एनी प्लेस टू विच द पब्लिक आर ऍडमिटेड, पब्लिक तिथे ऍडमिट होत आहेत, पब्लिक जात जा हे करत आहेत, इट्स अ पब्लिक प्लेस. अँड वेअर एनी काइंड ऑफ फूड ऑर ड्रिंक इज सप्लाइड फॉर द कन्झम्पशन. इथे तुम्हाला कन्झम्पशन साठी सप्लाइड केली जाते फूड, ड्रिंक एक्सेट्रा. ओके, आणि त्यानंतर इन द प्रिमायसेस बाय अ पर्सन ड्रिंक सप्लाइड फॉर द कन्झम्पशन इन अ प्रिमायसेस बाय एनी पर्सन ओविंग और हॅव्हिंग अ इंटरेस्ट और मॅनेजिंग सच अ प्लेस. तर जो पर्सन इथे जिथे तुम्हाला फूड कन्झम्पशन साठी प्रोव्हाइड करतो आहे किंवा त्या प्लेसच्या मॅनेजमेंटमध्ये आहे असा व्यक्ती, कोणत्याही प्रकारचे गैरवर्तणूक, कोणत्याही प्रकारच्या फूड्समध्ये अडल्ट्रेशन्स असे काही प्रकार झाले तर हा व्यक्ती इथे लायबल राहणार आहे आणि याचं इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी होणार आहे. इंटरेस्ट ऑफ मॅनेजिंग सच अ प्लेस अँड इन्क्लूड रिफ्रेशमेंट रूम, बोर्डिंग हाऊस एक्सेट्रा. यू नो दॅट वी हॅव द रिफ्रेशमेंट रूम्स, बोर्डिंग हाऊस पण असतात, हेही इथे इन्क्लूड करण्यात येत आहे. कॉफी हाऊसेस और शॉप, कोणतेही शॉप असू शकते एखादं जिथेही खाण्याचे पदार्थ, ड्रिंक्स मिळत आहेत. एनी काइंड ऑफ फूड ड्रिंक इज सप्लाइड, जिथून प्रत्येक प्रकारचे ड्रिंक्स आणि फूड सप्लाय होत आहे टू द पब्लिक फॉर द कन्झम्पशन नियर सच अ शॉप, बट डज नॉट इन्क्लूड अ प्लेस ऑफ पब्लिक एंटरटेनमेंट. पब्लिक एंटरटेनमेंट यामध्ये येणार नाही, कारण पब्लिक एंटरटेनमेंटला दुसरी डेफिनेशन यांनी दिलेली आहे की पब्लिक एंटरटेनमेंट म्हणजे काय, पब्लिक एंटरटेनमेंट प्लेस कोणत्या प्रकारचे असतात यामध्ये येणार नाही, कारण इथे पब्लिक एंटरटेनमेंट करायसाठी जात नाही. दॅट इज ओनली पर्पज to admit there in the food court, that is only for the eating and drink something. So it's the different thing. Now come to the definition 6. Director General and Inspector General, the both personality and the both post, we can say authority given here in a one section. That the first one is a Director General, we can say the DG in short, and Inspector General, that is we can say the IG in a short. दोन्हीही इथे दिलेले आहे, डिफाईन केलेले आहे. 2(6) मध्ये हे लक्षात ठेवायचं. DG IG इथे डिफाईन केलेले आहे. ऍडिशनल डायरेक्टर जनरल अँड इन्स्पेक्टर जनरल, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल, आता याच्यामध्ये खूप सारे आहेत. फक्त DG आणि IG नाही आहे, याला ऍडिशनल आहे, असिस्टन्स आहेत, हे सगळे या अंतर्गत दिले यांचं म्हणणं आहे. ऍडिशनल डायरेक्टर जनरल आणि इन्स्पेक्टर जनरल. आता ऍडिशनल डायरेक्टर जनरल दिला आणि इन्स्पेक्टर जनरल. त्यानंतर स्पेशल इन्स्पेक्टर जनरल, कमिशनर, जॉईंट कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, डेप्युटी, हे सगळे कमिशनर सगळे इथे दिलेले आहे.
आणि इन्क्लुडिंग द डायरेक्टर ऑफ द पोलीस वेअर ॲज अँड डेप्युटी इन्स्पेक्टर पोलीस. आता हे सगळे सेक्शन 8A मध्ये दिले आहे, तर तिथे बघू द्या. तर इथे सगळे दिलेले आहे. अँड डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर, सुपरिटेंडंट्स अँड सगळे 8A आणि 22 मध्ये पुढे आपल्याला दिले आहे. स्पेशली इथे या सेक्शन मध्ये फक्त नाव दिलेली आहेत त्यांची की हे इथे आहेत अशा पोस्ट. आणि पुढे आपण बघूया की त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ही या ऍक्ट अंतर्गत होती आहे. अपॉइंटेड ऑर डीम्ड टू बी अपॉइंटेड अंडर दिस ऍक्ट. या ऍक्ट अंतर्गत या सगळ्या IG पासून इन्स्पेक्टर जनरल पासून सगळ्यांची इथे अपॉइंटमेंट या ऍक्ट अंतर्गत होती असं यांचं म्हणणं आहे. 6A जनरल ट्रान्सफर means a posting of a police personnel and in the police force from one post office or department to the another post office and or department in the month of April and May of every year after the completion of a normal tenure as mentioned in a subsection 1 of the section 22N. आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मॅम ट्रान्सफर करणे. यस, प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंटची ट्रान्सफर होते. यांच्या जे ट्रान्सफर आहे या ऍक्ट अंतर्गत होतात पोलिसांच्या. आता पोलिसांच्या ट्रान्सफरला एक स्पेसिफिकली महिना दिलाय. एक तर एप्रिल किंवा मे मध्ये जनरली करावी यांची ट्रान्सफर. का? कारण एप्रिल मे सुट्ट्यांचे दिवस असतात, त्यांना फॅमिली त्यांची शिफ्ट करायची असते, त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होईल. नाही तर फॅमिली इकडे, लेकरू एकीकडे शिकायला आहे, बिचारा आपला एकीकडे काम करतो, असं व्हायला नकोय. मग जनरल ज्या ट्रान्सफरच्या ऑर्डर निघतात त्या एप्रिल मे मध्ये निघतात की त्यांना ते पोलीस फोर्सला कन्व्हिनियंट जावं. बाकी काही याचा उद्देश नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की कधी कधी एप्रिल आणि मेच्या ऐवजी सुद्धा मध्येही कधी कधी ट्रान्सफर आणि पोस्टिंग होऊ शकते. का? कारण की गरज असेल तर काही अशा सिच्युएशन अराईज झाल्या तर त्या सपोज जर वाटलं की एखाद्या अधिकाऱ्याची या सिटीमध्ये अत्यंत आवश्यक आहे, तो चांगला स्ट्रॉंग अधिकारी आहे, जसं की आपले विश्वास नांगरे पाटील सर आहेत किंवा अशा अनेक व्यक्ती आहेत पोलीस फोर्समध्ये, त्यांची तिथे खूप गरज आहे आणि त्यांच्याशिवाय हे होणारच नाही, असा पोलीस ऑफिसर तिथे जर गरजेचं असेल तर तात्काळ त्यांची पोस्टिंग कधीही इथे करू शकतं या ऍक्ट अंतर्गत. मग ते म्हणू शकणार नाही की एप्रिल मे मध्येच करा वगैरे, नाही, कंपल्सरी नाही आहे की ते कधीही करू शकतात. सो दिस इज द जनरल ट्रान्सफर. एप्रिल आणि मे मध्ये होते, ही तारीख आणि हे महिना लक्षात ठेवायचं, महिना लक्षात ठेवायचा आहे. बाकी जर काही एक्सेप्शनल केसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते होऊ शकतं. मिड टर्म ट्रान्सफर, हा इथेच दिलेलंच आहे. मिड टर्म ट्रान्सफर मीन्स मी आता जे सांगत होते की मधात कधीही ते ट्रान्सफर करू शकतात जर तसं काही रिझन्स असेल तर. 6B मध्ये मिड टर्म ट्रान्सफर दिली आहे, मीन्स ट्रान्सफर ऑफ ए पोलीस पर्सोनेल आवश्यक आहे इथे अँड इन द पोलीस फोर्स अदर दॅन द जनरल ट्रान्सफर. जर गरजेचं असेल तर एप्रिल आणि मे सोडून कधीही ट्रान्सफर ते करू शकतात. 7 मध्ये आहे म्युनिसिपालिटीज मीन्स म्युनिसिपालिटीज और म्युनिसिपल ब्रॉट एस्टॅब्लिश्ड अंडर एनी लॉ. म्युनिसिपालिटी अंडर दॅट वी हॅव द बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, मुंबई महानगरपालिका. तर यांच्या अंतर्गत ते चालणार आहे. इथे त्याला डिफाईन नाही आपल्याला गरज डिफाईन करण्याची आणि एक्सप्लेन करण्याची. 7A म्युनिसिपल कमिशनर. अगेन म्युनिसिपल कमिशनर ही आपल्याला या ऍक्ट मध्ये विचारण्यात येणार नाही आहे. Place include a building, tent, booth or other erections whether the permanent or temporary or any area whether enclosed or open. यामध्ये प्लेसची डेफिनेशन दिली आहे. प्लेसची डेफिनेशन जिथे इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम येतं त्या ऍक्टमध्ये, प्रत्येक ऍक्टमध्ये प्लेसची डेफिनेशन दिली असते. कारण अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय सुरक्षा संहिता म्हणजेच ओल्ड CRPC जर आपल्याला बघायचं असेल तर हाऊ टू डू इन्व्हेस्टिगेशन्स किंवा हाऊ टू सर्च इन अ प्लेस, तर त्या प्लेसचा जो मिनिंग आहे तर मग आता प्लेसचा मिनिंग फक्त घर म्हणता येणार नाही, शॉप म्हणता येणार नाही, बोट म्हणता येणार नाही, टेंट म्हणता येणार नाही, असं आहे का? तर नाही. त्यांनी प्लेस म्हणजे सगळ्या गोष्टी इथे इन्क्लूड केल्या आहे की तुम्ही कुठेही जाऊन इन्व्हेस्टिगेशन करू शकता. हे जे प्लेसमध्ये या गोष्टी येतात मग CRPC ते कनेक्ट केलं जाईल. त्यामुळे अशा छोट्या छोट्या डेफिनेशन द्यावे लागतात. त्या डेफिनेशन बघताना आपल्याला कळत नाही की याचा काय पर्पज आहे किंवा याला काय इथे दिलं आहे, बट त्याचा नंतर इन्व्हेस्टिगेशन्स आणि सर्च, सीजर, कॉन्स्पिसिकेशन प्रोसिजर मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपण तिथे त्याचा उल्लेख येतो. त्यामुळे प्लेसमध्ये बिल्डिंग येत आहे, टेंट येत आहे, बूथ पण येत आहे आणि अशा प्रकारच्या गोष्टी येत आहेत. 9 मध्ये आहे प्लेस ऑफ ए पब्लिक अम्ब्युजमेंट. जे आपण अम्ब्युजमेंट मीन्स काय आहे? अम्ब्युजमेंट मीन्स मनोरंजनासाठी आपण एखादं प्लेस यूज करतो आणि ह्या प्लेसमध्ये ऑफ द पब्लिक अम्ब्युजमेंटसाठी इथे म्हटलेलं आहे.
दॅट पब्लिक अम्ब्युजमेंट मीन्स एनी प्लेस वेअर म्युझिक, सिंगिंग, डान्सिंग ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट केल्या जातात. और एनी डायव्हर्शन्स ऑर अ गेम और द मीन्स ऑफ कॅरिंग ऑन द सेम. ओके, तिथे गेमिंग सुद्धा होतं विच वी कॅन कॉल द डान्सिंग और एनी डायव्हर्शन्स गेम और मीन्स ऑफ द कॅरिंग द सेम. इथे गेमिंग केलं जातं, डान्सिंग केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात. is provided and to which the public are admitted either on a payment of a money or with the intentions that money may either okay, so which the public are admitted either on a payment of money or with the intentions that money may be collected from this admitted and include a race course, circus, theater, music, shall bilateral room and जिम्नॅशियम्स येतात, त्याच्यामध्ये फेन्सिंग स्कूल, स्विमिंग पूल्स जिथे तुम्ही पैसे देऊन जातात किंवा एखाद्या गेमिंग मधनं तुम्ही पैसे पण गेन करू शकतात, याला आपण मनोरंजनाच्या गोष्टी म्हणतो. बट याच्यामध्ये लाईक कुठेतरी एक बेटिंगचा डाव होतोय किंवा अशा प्रकारे इथे इलिगल थिंग्स यामध्ये इन्क्लूड होत नाही, ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय म्हणतं की असे बाध्य नसावं. लाईक आपण म्हणतो की यस तुम्ही गेमिंग करू शकतात, तर दॅट डे गेमिंग इज नॉट बी इलिगल. ती गेमिंग नसली पाहिजे, म्हणजे गॅमलिंग ऍक्ट अंतर्गत ती नाही आली पाहिजे किंवा अशा प्रकारे ते प्रोहिबिशन ऍक्ट अंतर्गत इंटॉक्सिकेटेड करून ती आली नाही पाहिजे किंवा फसवणूक कोणाची करू नये तुम्ही. इट जस्ट फॉर द मनोरंजन. लाईक आपण मॉलमध्ये गेलो तर तिथे ते मशीन्स असतात, आपण कॉईन टाकतो आणि खेळतो. आणि डान्सिंग असेल, कुठे डान्सिंग प्रोग्राम आहे, सिंगिंग प्रोग्राम आहे, इट्स कॉल्ड द पब्लिक अम्ब्युजमेंट आपण याला असं म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्लेस ऑफ ए पब्लिक एंटरटेनमेंट. आता अम्ब्युजमेंट आणि एंटरटेनमेंट मध्ये काय फरक आहे? तिथे आपण मनोरंजनासाठी जातो, तर मग एंटरटेनमेंट ही आपण इथे काय म्हणतो की करमणूक म्हणतो आपण याला, करमणुकीसाठी जाणे. यांनी दोघाही यांना डिवाइड केलाय. ते कसं मीन्स लॉजिंग हाऊस, बोर्डिंग अँड लॉजिंग हाऊस ऑफ रेसिडेन्शियल हॉटेल. अँड इथे आपण करमणुकीसाठी, जसं आपण म्हणतो की चला आता खूप बोर झाले, 2-3 दिवस कुठेतरी बाहेर जाऊन फिरून येऊया, एखाद्या अशा रेस्टॉरंट्समध्ये जाऊया की तिथून आपल्याला समुद्र दिसेल. इट्स कॉल्ड द करमणुकीचं ठिकाण आपण याला इन्क्लूड करू शकतो. दॅट हॉटेल इन्क्लूड्स इटिंग हाऊस इन विच एनी काइंड ऑफ लिकर, इंटॉक्सिकेटेड ड्रग्ज इट्स सप्लाइड, बट दॅट इज नॉट ऑल्सो बॅन हिअर. जसं मी कालही विद्यार्थ्यांना उदाहरण सांगितलं होतं की काही स्टेट्स आहेत तिथे टोटली लिकर बॅन आहे किंवा आफ्टर 7 PM बॅन आहे, तर तिथे तुम्ही तसं नाही करू शकत. तर सच ॲज अ शॉप आणि ह्या ज्या सगळ्या आहेत इथे येतात, इन्क्लूड होतात, ते बाध्य नसलं पाहिजे, अगेन बॅन नसलं पाहिजे त्या सगळ्या ठिकाणी. पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड नंबर. तर पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड नंबर इथे म्हटलंय की पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड ॲट अ रेंज लेवल, पोलीस नंबर द एस्टॅब्लिशमेंट बोर्ड ॲट द कमिशनेट लेवल, पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल. आता एस्टॅब्लिशमेंट बोर्ड एक असणार आहे, ते कमिशनरेट लेवलवर असणार आहे, ते डिस्ट्रिक्ट लेवलवर असणार आहे असं. आणि हे कुठे दिले तर पुढे तुम्हाला हे काय असणार आहे, पुढे सेक्शन 22-23 अशा मध्ये दिलेलं आहे. 22A, ABCD समथिंग काहीतरी अमेंडमेंट आहे, तर ते नंतर बघूया आपण. Police officer means any member of the police force obtained or deemed to be appointed under this act and includes a special or an additional police officer appointed under section 21 and 22. तर police officer म्हणजे member of the police force, yes definitely. आणि याचे ऍक्ट अंतर्गत अपॉइंटमेंट झाली आहे, ते 22 मध्ये दिले आणि 21 मध्ये, तर तिथे बघायचं आपल्याला. पोलीस पर्सोनेल हा शब्द ऑलरेडी आपल्याला येऊन गेला आहे की मीन्स एनी मेंबर ऑफ द पोलीस फोर्स अपॉइंटेड और डीम्ड टू बी अपॉइंटेड अंडर दिस ऍक्ट. तर अगेन जो कोणताही पर्सोनेल म्हणजे पोलीस दलाचा व्यक्ती आहे, या ऍक्ट अंतर्गत त्याची जर अपॉइंटमेंट झाली असेल तर तो पोलीस पर्सोनेल असं म्हटलं जाणार आहे. पोस्ट मीन्स एनी पोस्ट क्रिएटेड ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ डायरेक्टर जनरल अँड इन्स्पेक्टर जनरल ऑफ द पोलीस अँड इन्क्लूड द पोस्ट असाइन फॉर द पोलीस पर्सनल ऑन द स्टेट ऑफ सेंट्रल डेप्युटेशन. कोणत्याही प्रकारे इथे एस्टॅब्लिश केलेलं जे पद आहे या ऍक्ट अंतर्गत त्याला आपण पोस्ट म्हणू. प्रिस्क्राइब्ड कामाचं नाही आहे तुमच्या. पब्लिक प्लेस इन्क्लूड द फोरशोर, द प्रिसिंक्ट्स ऑफ एव्हरी पब्लिक बिल्डिंग, मॉन्युमेंट्स अँड ऑल प्लेसेस ऍक्सेसिबल टू द पब्लिक फॉर ड्रॉविंग वॉटर, वॉशिंग, बाथिंग. ह्या सगळ्या गोष्टी पब्लिक प्लेसमध्ये येतात. वॉशिंग, बाथिंग, नदी वगैरे, त्याच्यानंतर इव्हन स्विमिंग पूल्स किंवा याच्यामध्ये वॉशिंग बाथिंग मध्ये, त्याच्यानंतर ड्रॉविंग, प्रत्येक गोष्टी जी की आपण पब्लिक प्लेस म्हणून यूज करतो. हो, रेव्हेन्यू कमिशनर पण याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये समोर सेक्शन असेल 6A मध्ये की बॉम्बे लँड रेव्हेन्यू अँड अंतर्गत जो ही रेव्हेन्यू कमिशनर इथे आहे त्याला आम्ही इथे डिफाईन करतो.
की मीन्स द कमिशन ऑफ डिव्हिजन अपॉइंटेड अंडर द रेव्हेन्यू ऍक्ट, रेव्हेन्यू कोड. रूल्स कामाचं नाही आहे. सेक्शन्स मीन्स अ सेक्शन ऑफ दिस ऍक्ट, या ऍक्ट अंतर्गतचे सेक्शन्स जे सगळे आहेत. 14A1 स्पेशलाइज्ड एजन्सी, या अंतर्गत आपल्याकडे यू नो दॅट पोलीस फोर्समध्ये काही स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, CBI आहे, तशा प्रकारे अशा स्पेशलाइज्ड एजन्सी सुद्धा आपल्याकडे इथे आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की मीन्स अ क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, CID, ठीक आहे की नाही. त्यानंतर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, CID, SID. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स साठी केलेली आहे. अँटी करप्शन, ACBच्या मॅटर्स मध्ये. स्टेट रिझर्व्ह पॉलिसी फोर्स, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे आपल्याकडे. हायवे ट्रॅफिक अँड ट्रेनिंग डायरेक्टरेट. आता ह्या ज्या जे CID, SID, CBI हे सगळ्या ज्या अँटी करप्शन ACBचे जे आहेत ते सगळे इथे 4-5 प्रकारचे इथे स्पेशल एजन्सी दिली आहेत, ते तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये सगळ्यात पहिली एजन्सी आहे की दॅट इज क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, CID. दुसरी आहे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, SID. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट, PCR. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो, ACB. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, SRPF ज्याला आपण म्हणतो. अँटी टेररिस्ट स्क्वॉड, ATS दिलेले आहे. हायवे ट्रॅफिक अँड ट्रेनिंग डायरेक्टरेट, HTTD असं आपण याला म्हणतो. तर ह्या प्रकारे तुम्ही प्रॉपरली यांना पाठ करा की पोलीस ऍक्ट अंतर्गत कोणत्या स्पेशलाइज्ड एजन्सी दिलेल्या आहे. 14B मध्ये स्टेट गव्हर्नमेंट दिलंय, यू नो दॅट स्टेट गव्हर्नमेंट, द महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर स्टेट पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी अँड डिव्हिजन लेवल पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी मीन्स द ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 22B अँड 22C रिस्पेक्टिव्हली. आता पोलीस तक्रार केंद्र आपण मराठीतनं ज्याला म्हणतो, ही 22 आणि 22 मध्ये पुढे दिलेली आहे. त्यामुळे इथे काही बघायचं काम नाही, पुढे सेक्शन पूर्ण बघावा लागतो. स्टेट सेक्युरिटी कमिशन, SSC, यू नो दॅट स्टेट सेक्युरिटी राज्य सुरक्षा आयोग आपल्याकडे आहे. आणि याच्यामध्ये 22B मध्ये या राज्य सुरक्षा आयोगाला आपल्याकडे समोर डिफाईन केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. स्ट्रीट इन्क्लुड्स एनी हायवे, ब्रिज, वे ओव्हर द कॉजवे, वायलेट्स अँड आर्च. स्ट्रीट आता म्हणजे प्रत्येक स्ट्रीट आहे ती, फुटपाथ धरा, स्ट्रीट रोड धरा, पायऱ्या धरा, वरचे ब्रिजेस धरा, याच्यामध्ये सगळे पॅसेज ऍक्सेसेबल पब्लिकचे की पॅसेजेस ऍक्सेसेबल केलेले आहे पब्लिकला इथे. तर इथे ते सगळे इन्क्लूड आहे. आता याचं काय एक्सप्लेनेशन आहे, स्ट्रीट का डेफिनेशन दिली आहे तर तुम्हाला पुढे कळेल. हे सबऑर्डिनेट रँक मीन्स अ मेंबर ऑफ द पोलीस फोर्स बिलो द रँक ऑफ द इन्स्पेक्टर. दुय्यम अधिकारी जो असतो जे की सबऑर्डिनेशन करतो तो सबऑर्डिनेट ऑफिसर असतो. व्हेकल मीन्स एनी कॅरेज, कार्ट, व्हॅन, रे, ट्रक, हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये व्हेकल म्हणून दिलेले आहे. So these all are your definition clause we have completed today. Okay, so आपण याला कंप्लीट केलेला आहे डेफिनेशन क्लॉज तुमचा. त्यानंतर आता इथे जो सेक्शन 3 आहे तो उद्या आपण इथून सेक्शन 3 पासून द सुपरिटेंडन्स कंट्रोल अँड ऑर्गनायझेशन ऑफ द पोलीस फोर्स हा प्रोव्हिजन्स बघणार आहोत. इंग्लिश मधून जरी वाचत असेल मी तर मराठीमधलं तुम्हाला एक्सप्लेनेशन देते आहे, त्यामुळे अवघड जाणार नाही. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जरी झाली तुमची की तुम्ही मराठी किंवा इंग्लिशचं बुक घेऊ शकता आणि एक आर्टिकल सेक्शन तो काय म्हणतोय हे पटपट लिहून घेऊन तुमच्या कन्सेप्ट विदिन अ शॉर्ट पिरियड 8 ते 10 दिवसात मी तुमचा पोलीस ऍक्ट संपून टाकेल आणि तुम्ही त्या प्रकारे चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता पोलीस ऍक्ट. तर थँक्यू सो मच. उद्या आपण नेक्स्ट लेक्चर घेऊया सेक्शन 3 पासून.